नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभ्रतार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉफिट अँड लॉसची सीरीज घेऊन चाललेलो आहोत आणि त्यामधला हा आपला तिसरा पार्ट आहे विद्यार्थ्यांनो. पहिला पार्ट आपण बेसिक चांगल्या प्रकारे समजून घेतले विद्यार्थी मित्रांनो. मग आपण डायरेक्ट क्वेश्चन्सवर आलो आणि आज पण आपण डायरेक्ट आपल्या सेशनची सुरुवात प्रश्नापासूनच करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या आजचा जो सेशन आहे ना विद्यार्थी मित्रांनो, खूप धमाकेदार आणि पॉवरफुल होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठी कारण आजचे जे प्रश्न आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हमखास परीक्षेमध्ये विचारण्यासारखे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. आणि जेव्हा विद्यार्थी परीक्षेमध्ये जातो आणि अशा प्रश्नासोबत जेव्हा तो डील करतो, जेव्हा सोडवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये गोंधळ चालू असतो प्रश्नाबद्दल. कारण त्याला समजायलाच नाही येत, की कन्सेप्ट कसे यूज करायचे, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करायचे विद्यार्थी मित्रांनो. तर तो तर तो प्रॉब्लेमचे सोल्युशन जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तो आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. तर तुम्ही अगदी स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत न चुकता, न एखादा कन्सेप्ट, न एखादा प्रॉब्लेम सोडता तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा विद्यार्थी मित्रांनो. हा खूप युजफुल आणि पॉवरफुल व्हिडिओ होणार आहे तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे? तर चला तर मग आजच्या सेशनची सुरुवात आपण एक पॉवरफुल कोडनी करूया विद्यार्थी मित्रांनो. वो कहते हैं ना, की परों को खोल जमाना उड़ान देखता है. परों को खोल जमाना उड़ान देखता है. जमी पे बैठ के क्या आसमान देखता है. तो विद्यार्थी मित्रांनो, अपने को जमी पे नहीं बैठना है. अपने को सिर्फ आसमान देखना है और आसमान में ही उड़ना है विद्यार्थी मित्रांनो. अगर अपन आसमान में अच्छे तरीके से उड़ना सीख गए, मतलब मेरा कहने का मतलब ये है, जर विद्यार्थी मित्रांनो आपण कन्सेप्टला चांगल्या प्रकारे समजून घेतलं, तर आपण कुठल्याही कशाही प्रकारचा प्रॉब्लेम इझिली, एकदम ईझी वेनी आपण सॉल्व्ह करू शकतो. चला तर मग आजच्या सेशनची सुरुवात आपण या प्रश्नापासून करूया विद्यार्थ्यांनो. आज आपण टाइप 9 पासून सुरुवात करणार आहोत. तर त्या टाइप 9 मधला पहिला प्रश्न हा आहे विद्यार्थ्यांनो. एका व्यक्तीने गाई आणि घोडा प्रत्येकी 12,000 ला विकत घेतले. काय घेतले? विकत घेतले म्हणजे कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी केली. त्याने गाईला 10% नफ्याने व घोड्याला 15% नफ्याने विकले, तर एकूण नफा टक्केवारी किती? आता या प्रॉब्लेमला विद्यार्थी मित्रांनो 2 वेनी सॉल्व्ह करता येते. आपण दोन्ही वेनी बघू. एक लेंदी वे आहे. खूप मतलब त्याच्यासाठी आपल्याला खूप म्हणजे जास्त वेळ लागतो. पण तो युजफुल वे पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे? तुम्हाला ते माहिती पडणार, की का बरं हा पण युजफुल आहे आणि जी मी याच्यानंतर ट्रिक सांगणार याच प्रॉब्लेमची, ते पण खूप युजफुल आहे. चला तर मग. एका व्यक्तीने गाई आणि घोडा. विद्यार्थी मित्रांनो, ही गाई आहे आणि हा घोडा आहे. ओके. हे 2 प्राणी आहे आणि प्रत्येकी 12,000 ला विकत घेतले. आता प्रत्येकी 12 म्हणजे यानी 12,000 ला विकत घेतले आणि यानी पण 12,000 ला विकत घेतले. तर ते का म्हणून राहिले प्रत्येकी 12,000 ला विकत घेतले. विकत घेतले म्हणजे काय झाले विद्यार्थी मित्रांनो, कॉस्ट प्राइस मिळाली. कॉस्ट प्राइस म्हणजेच काय? खरेदी किंमत. तर खरेदी किंमत दोघांची टोटल किती झाली विद्यार्थी मित्रांनो? 12 आणि 12 24,000. इथे काही कोणाला प्रॉब्लेम आहे का? हे समजलं का? कारण गाई 12,000, घोडा 12,000 दोघांची कॉस्ट प्राइस होणार 24,000. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो? ठीक आहे. त्याने गाईला 10% नफ्याने आणि घोड्याला 15% नफ्याने विकले. अच्छा. दोघंही प्रॉफिटने विकून राहिले. तर ठीक आहे. तर आपण या 12,000 चे आपण 10% नफ्याने म्हणजे किती रुपयात विकून राहिला ते फाइंड आउट करू. म्हणजे 10% नफा म्हणजे किती घेऊ आपण? ₹110. 110 अपॉन मध्ये 100. किती होणार विद्यार्थ्यांनो? हा 0, हा 0 गेला, हा 0, हा 0 गेला. किती होणार हा? 1, 2, 3 आणि हे 2 शून्य. 13,200. 13,200 काय झाले विद्यार्थी मित्रांनो? हे सेलिंग प्राइस झाली. बघा, एक गाई जिला ₹12,000 ₹12,000 त्यांनी काय केलं? विकत घेतलं. म्हणजे कॉस्ट प्राइस त्याची वाली हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? हे कॉस्ट प्राइस आहे. ही पण काय आहे? ही कॉस्ट प्राइस आहे. ओके. तर एक गाई ₹12,000 विकत घेतली आणि तिला 10% वाढून विकली. तर कितीत झाली ते? 13,200. त्याच प्रकारे एक घोडा 12,000 का घेतला त्यांनी? विकत घेतला. आता तो त्याला सेल करून राहिला. तर 12,000 वर त्याला तो किती पर्सेंट प्रॉफिट कमवून राहिला? 15%. किती? 15%. 115/100.
हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य. किती राहिले सांगा? 115 गुणिले 12 करा. 12 एकम 12, हे 0 0, 12 एकम 12 आणि हे 0, 12 पंचे 60. 0 8 3 1 आणि हा एक 0. म्हणजे किती? 13,800. ओके. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. 13,000 काय झाले? 800. बघा. यांनी 12,000 विकत घेतली, 13,200 मध्ये विकली. यांनी 12,000 विकत घेतली, 13,800 रुपये मध्ये विकली. तर मला सांगा टोटल सेलिंग प्राइस किती झाला? किती झाले हे? 13,200 प्लस 13,800. किती झाले? 0 0 10 चे 0 हातचा 1 13 दुनी 26 ने 1 27. तर टोटल सेलिंग प्राइस किती झाली विद्यार्थ्यांनो? ही तर कॉस्ट प्राइस आहे. कॉस्ट प्राइस आपल्याला 24,000 मिळाली. आता टोटल सेलिंग प्राइस किती मिळाली? टोटल सेलिंग प्राइस म्हणजे 13,200 रुपये मध्ये ही आणि 13,800 रुपये मध्ये ही, हे दोघेही प्राणी विकून राहिले. तर टोटल किती? 27,000 मध्ये विकून राहिले. किती मध्ये? 27,000 मध्ये. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो? तर मला सांगा आता प्रॉफिट किती होऊन राहिलं? तर प्रॉफिट होऊन राहिलं इथे 3,000चं. कितीचं प्रॉफिट होऊन राहिलं विद्यार्थ्यांनो? 3,000चं प्रॉफिट होऊन राहिलं. ओके. आता बघा, तर त्यांनी काय विचारलं आहे, तर एकूण नफा टक्केवारी किती होईल? तर नफा टक्केवारी तेच प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100% इक्वल टू काय होणार? प्रॉफिट पर्सेंट होणार. तर काढा मग विद्यार्थी, किती प्रॉफिट आहे? 3,000. कॉस्ट प्राइस किती आहे? 24,000 इंटू 100%. किती पर्सेंट प्रॉफिट झाला? हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य. 3 एक 3, 3 8 24. म्हणजे 1/8 इंटू 100%. तर 1/8 ची व्हॅल्यू किती होते? 12.5%. ऑप्शन नंबर ए. ओके. कळलं विद्यार्थ्यांनो? ऑप्शन नंबर ए. बघा किती सोपं होतं. ठीक आहे. कारण आपल्याला कॉस्ट प्राइस माहिती पडली, सेलिंग प्राइस आपण फाइंड आउट केलं ह्या दोघांवरून. अशा प्रकारे प्रॉफिट माहिती पडली आणि टोटल त्याला 12.5 चा नफा झाला. ओके. एवढी पद्धत कळली विद्यार्थ्यांनो? ठीक आहे. आता यालाच आपण दुसऱ्या मेथडनी पण सॉल्व्ह करू. दुसऱ्या मेथडनी कसं? लक्ष द्या इकडे. दुसऱ्या मेथडनी कसं करू? आता एका व्यक्तीने गाय आणि घोडा प्रत्येकी 12,000 रुपयाला विकत घेतले. आता विकत घेतले, ठीक आहे. इथं काय म्हणून राहिले विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. जिथे विकत घेतले म्हणजे खरेदी किंमत सारखी राहिली, तिथे आपण एक नवीन प्रकारची ट्रिक बघणार आहात. तिथे जर खरेदी किंमत, इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, जर खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस सारखी राहिली, तर काय करायचे ते सांगतो. जर खरेदी किंमत, आता बघा खरेदी किंमत जी आहे ते 12,000 सारखी आहे. आता गायीवर 10% नफा झाला. म्हणजे 10% प्रॉफिटने त्याला विकले आणि घोड्याला किती? 15% प्रॉफिटने विकले. किती? 15% प्रॉफिटने विकले. तर अशा कंडिशनला काय करायचे विद्यार्थ्यांनो, जेव्हा खरेदी किंमत या कॉस्ट प्राइस सारखी राहिली, काही नाही. इथे प्रॉफिट होऊन राहिलं म्हणून 10 इथे लिहिले, 15% प्रॉफिट होऊन राहिलं म्हणून 15 इथे लिहिले, डिवायडेड बाय 2 केलं. किती झाले हे? 15 ने 10 25, 25/2 म्हणजेच 12.5% चा काय झाला विद्यार्थ्यांनो? प्रॉफिट झाला. जर खरेदी किंमत सारखी राहिली विद्यार्थ्यांनो, तर आपण अशा प्रकारचे सॉल्व्ह करू शकतो. कंडिशन आहे की खरेदी किंमत सारखी असायला पाहिजे. ठीक आहे. ओके. कळलं? ही एक ट्रिक होती जी तुम्हाला खूप युजफुल राहणार. जर जर इथे असं म्हटलं की, लक्ष द्या, जर इथे म्हटले की 10% प्रॉफिट होऊन राहिला, म्हणजे 10% प्रॉफिटवर विकून राहिला आणि 15% लॉसवर विकून राहिला. एक गाय आणि घोडा प्रत्येकी 12,000 ला विकत घेतले. ठीक आहे. आणि तो त्याच्यावर गायीवर 10% कमवून राहिला आणि घोड्यावर 15% लॉसमध्ये चालला. पण याच्यात बघा,
खरेदी किंमत तर सारखी आहे. तर अशा कंडिशनला बी इथे काय करायचं, याला काय करायचं 10. आता हे मायनस होऊन राहिलं, किती लॉस होऊन राहिला, तर -15 घ्यायचं. -15 अपॉन मध्ये 2. 2 का बरं घेतले? कारण 2 प्राणी आहे म्हणून. तर हे किती झाले विद्यार्थ्यांनो? -5/2 म्हणजेच -2.5 चा काय झाला विद्यार्थ्यांनो? लॉस झाला. हा काय झाला? लॉस. आणि हा काय झाला? प्रॉफिट. कळलं विद्यार्थ्यांनो? ठीक आहे. हा कन्सेप्ट खूप युजफुल पडणार. कसं 10 सेकंदात तुमचं उत्तर निघू शकते. 10 सेकंदात जर तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती असला तर, की खरेदी किंमत सारखी आहे, चला हा कन्सेप्ट लावूया. ठीक आहे. अशाच प्रकारे आपली विक्री किंमत सारखी राहिल्यावर बी आपण पर्सेंटेज इन्क्रीज अँड डिक्रीज वाला फॉर्म्युला लावून आपण ते पुन्हा फाइंड आउट करू शकतो. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आता हा कळला असेल तुम्हाला व्यवस्थित. ठीक आहे. हा कन्सेप्ट आहे विद्यार्थ्यांनो. जर खरेदी किंमत सारखी असेल तर अशा प्रकारचं पुटअप करायचं आणि फाइंड आउट करायचं. ठीक आहे. चला नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. पुढच्या प्रश्नाकडे या विद्यार्थ्यांनो. हं. हां, लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. आता इथे काय म्हणते, की एका व्यक्तीने 2 घरे प्रत्येकी 50 लाखांना विकली. अच्छा, आता हे इथे काय इथे इथे कशाची गोष्ट करून राहिले? विक्री किंमतची गोष्ट करून राहिले. कशाची? विक्री किंमतची गोष्ट करून राहिले. ठीक आहे. विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस आणि सेलिंग प्राइस कशी आहे? सेम आहे. तर सेलिंग प्राइस काय आहे विद्यार्थी मित्रांनो? सेम आहे. तर इथे आपण काय करू? इथे आपण पर्सेंटेज इन्क्रीज डिक्रीज वाला तो ते तर लावूच आपण. म्हणजे आपण जो आता हा एक फॉर्म्युला तुम्ही बघितला असेल. नेहमी आपण कन्सेप्ट बघत असतो. कोणता? की एका गावाची लोकसंख्या 10,000 आहे. ती प्रत्येक वर्षी 10 म्हणजे 10% नी वाढते. तर पहिल्या वर्षी 10% नी वाढली आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा 10% नी वाढली. तर नंतर लोकसंख्या किती होणार? ठीक आहे. तर अशाच प्रकारे आपण हा प्रॉब्लेम पण बघणार आहोत. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. म्हणजे काय करतो आपण 100% घेतो. काय करतो आपण 100% घेतो जे बी मुख्य व्हॅल्यू असेल, ठीक आहे. आणि त्याच्यावर समजा आपण म्हटलं की 10% नी इन्क्रीज झाला, तर आपण काय करतो 110/100 लावतो. ठीक आहे. मग दुसऱ्या वर्षी म्हणतो की पुन्हा दुसऱ्या वर्षी 10% नी इन्क्रीज झाला, तर 110/100 करतो. ठीक आहे. आणि याच्यावरून आपल्याला ती पॉप्युलेशन मिळते. हा पण तोच कन्सेप्ट आहे. थोडा मिळता-जुळता कन्सेप्ट आहे. म्हणून ह्या कन्सेप्टवर थोडं लक्ष ठेवा विद्यार्थ्यांनो. हा कन्सेप्ट म्हणजे इथे सेलिंग प्राइस सेम आहे. त्याच्याविषयी बोलून राहिलो. ठीक आहे. चला तर मग. कारण याच्या अगोदरचे कन्सेप्ट आपण पर्सेंटेजमध्ये पण सेम बघितलं आणि प्रॉफिट लॉसमध्ये पण आपण बघूनच राहिलो. तर मला सांगा, प्रश्नाकडे लक्ष द्या. एका व्यक्तीने 2 घरं प्रत्येकी 50 लाखाला विकली. 50 लाखाला आपण काय केलं 100% कन्सिडर केलं. ओके. जर पहिले घरवर 16% नफ्याने अच्छा पहिला घर 16% काय म्हणते 16% नफा. तर आपण काय घेऊ 116/100 घेऊ. ओके. का बरं? कारण सेलिंग प्राइस सेम आहे म्हणून. आणि दुसरे घर 16% तोट्याने विकले. तोटा म्हणजे लॉस झाला. 16% काय झाला? लॉसने विकले. 16% लॉस म्हणजे 100 मधून 10 गेले 90, 90 मधून 6 गेले 84. ठीक आहे. तर 84/100. बस याच्यावरून आपल्याला माहिती पडणार, की त्याला टोटल किती लॉस झाला या नफा झाला. तर या व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा होईल ते सांगायचं आहे. आपणनी 50 लाखाला ॲज अ 100% कन्सिडर केलाय आणि जे उत्तर निघेल त्याला आपल्याला 100 सोबत कंपेअर बी करणं पडेल, की कमी आहे की जास्त आहे. त्यानंतर आपण त्या प्रश्नाचं उत्तर परफेक्ट सांगू शकू. चला लक्ष द्या. तर आता काय होणार विद्यार्थ्यांनो? 16 आता हे 100 हे 100 गेले. ठीक आहे. 116 गुणीला 84 करू. 116 गुणीला 84 करतो. ठीक आहे. तुम्ही बी करा. 6 चोक 24 चे 4 हातचे लागले 2 4 एक 4 आणि 2 6 4 एक 4. ओके. 8 सख्खम 48 चे 8 हातचे लागले 4. 8 एक 8 आणि 4 12 चे 2 हातचा 1 8 एक 8 आणि 1 9. हे 4 हे 14 चे 4 हातचा 1 4 5 6 1 7 आणि हे म्हणजे 9744
किती राहिले 9744 बाय 100 म्हणजेच किती निघाले विद्यार्थी मित्रांनो 97.44%. आता 97.44% आहे तर मी का म्हटलं होतं हे पर्सेंट निघाल्यानंतर 100 बरोबर आपल्याला कम्पेअर बी करायचं आहे कारण 50 लाखाला आपण 100% कन्सिडर केलेलं आहे. चला तर मग ओके तर 97.44% आहे तर 100 सोबत कम्पेअर करूया. तर जर 100 मधून आपण 97.44 मायनस केले तर किती मिळणार? 10 तून 4 गेले 6 राहिले हातचा परत 10 तून 5 गेले 5 राहिले हातचा परत 100 मधून 98 गेले 2 राहिले म्हणजे 2.56. तर 2.56 काय हा लॉस आहे. काय विद्यार्थी मित्रांनो लॉस आहे तोटा आहे. ऑप्शन मध्ये काय येणार 2.56 लॉस आहे का विद्यार्थी मित्रांनो 2.56% लॉस पर्सेंट लिहा ठीक आहे 2.56% लॉस 2.56% लॉस म्हणजे ऑप्शन सी आन्सर. अशा प्रकारचे फाइंड आउट करायचं होता विद्यार्थी. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न फाइंड आउट करायचा होता. कळला? ठीक आहे चला नेक्स्ट प्रॉब्लेम वर जाऊया. ठीक आहे आपण दोन कन्सेप्ट बघितले जेव्हा कॉस्ट प्राइस सेम राहते तेव्हा आणि सेलिंग प्राइस सेम राहते तेव्हा तर अशा प्रकारे पुटअप करून आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे चला तर मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. लक्ष द्या. एका व्यक्तीने दोन घर प्रत्येकी 50 लाखांना विकली और पहिले पहिले घर 12% नफ्याने आणि दुसरे घर 12% तोट्याने विकले. बघा सेम 12% नफा आणि 12% तोटा 15% नफा आणि 15% तोटा असं कधी बी म्हणत असेल ना विद्यार्थी मित्रांनो कधी पण असं आलं नफा आणि तोटा आणि सेम व्हॅल्यू तर नेहमी या कंडिशन मध्ये त्या व्यक्तीला तोटाच होणार नेहमी लॉसच होणार एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे चला तर मग तर संपूर्ण व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला ऑब्विसली तोटाच झाला असेल. ठीक आहे तर एका व्यक्तीने दोन घर प्रत्येकी 50 लाखाला विकली प्रत्येकी 50 लाखाला विकली म्हणजे 100% आपण कन्सिडर केलं. ठीक आहे कारण सेलिंग प्राइस सेम आहे. ओके तर एका घरावर 12% नफा झाला एका घरावर 12% नफा झाला म्हणजे 112/100 हे लिहू शकतो का? हो लिहू शकतो. ओके आणि दुसऱ्या घरावर 12% तोटा झाला म्हणजे लॉस झाला. ओके म्हणजे किती होणार आहे 88/100. ठीक आहे तर आता आपल्याला एकूण किती तोटा झालाय लॉस झाला फाइंड आउट करायचा आहे. ऑब्विसली लॉसच झालाय तर करा मग फाइंड आउट. हे 0 हे 100 हे 100 गेले 112 गुणिले 88 8 दुणे 16 चे 6 हातचा 1 8 एक 8 आणि 1 9 आणि 8 एक 8 8 दुणे 16 चे 6 हातचा 1 8 एक 8 आणि 1 9 आणि हे 8 6 15 चे 5 हातचा 1 18 चे 8 हातचा 1 98.56 अपॉन मध्ये 100 म्हणजेच किती झाले 98.56. आता याला आपण काय करू 100 सोबत कम्पेअर करू कारण आपण इथे 100 घेतलाय तर 100% सोबत कम्पेअर करू. चला मग किती होणार विद्यार्थी मित्रांनो 100 मधून आपण 98.56 मायनस करू कारण तोटा होऊन राहिला कारण 100 सोबत कम्पेअर केलं तर काहीतरी कमी आहे किती कमी आहे तेच काढून आलो. 10 तून 6 गेले 4 राहिले हातचा परत 10 तून 6 गेले 4 राहिले हातचा परत आणि 100 मधून 99 गेले 1 राहिला म्हणजे 1.44% चा काय झाला विद्यार्थ्यांना लॉस झाला तोटा झाला. म्हणजेच ऑप्शन नंबर डी ऑप्शन डी नन ऑफ दिस म्हणजे ऑप्शन मध्ये ते आहे नाही नन ऑफ दिस पण आन्सर किती आहे हे आन्सर आहे 1.44% चा काय विद्यार्थ्यांना लॉस झाला. ठीक आहे कळलं. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया.
या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हा खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. अशा प्रकारच्या प्रश्न विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवामध्ये, PSI मध्ये आणि CGL सारख्या एक्झाम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो. तर फोकस व्हा ह्या प्रश्नासाठी, कारण हा खूप महत्वाचा आहे. हा कन्सेप्ट तुम्हाला समजला तर अख्खा प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला समजला विद्यार्थी मित्रांनो, असं समजून घ्या. चला, एका व्यक्तीने एक शर्ट आणि एक टी शर्ट मिळून 2,940 रुपयाला विकले. विकले. शर्टावर त्याला 20% नफा आणि टी शर्टवर 15% तोटा झाला. ओके. तो ओव्हरऑल किती तोटा झाला हे आपण काढू शकतो. ठीक आहे. पण एका व्यक्तीने एक शर्ट व टी शर्ट मिळून मिळून आता इथे काय म्हणून राहिले विद्यार्थी मित्रांनो, मिळून म्हटलं, मिळून, प्रत्येकी नाही म्हणून राहिले. मग ते 2,940 मधून एक तर टी शर्टची किंमत कमी असेल, नाहीतर शर्टची किंमत कमी असेल. तर हे काय म्हणून राहिले, तर मिळून, प्रत्येकी नाही म्हणून राहिले. म्हणून ह्या कन्सेप्टवर, ह्या प्रॉब्लेमवर लक्ष द्या. ठीक आहे. शर्टवर त्याला 20% नफा, टी शर्टवर त्याला 15% तोटा झाला. जर एकूण 5% नफा झाला असेल तर, आता काय म्हणतात, दुसरी कंडिशन लावली. जर एकूण 5% नफा झाला असेल तर बघा, इथून तर 20% नफा आणि टी शर्टवर 15% तोटा झाला, तर हा एक प्रॉफिट वेगळा. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये म्हणून राहिला, की जर एकूण 5% नफा झाला असता तर एवढ्यात विकली असती, आणि 5% नफा झाला असता तर शर्टची मूळ किंमत किती असेल. तर या प्रॉब्लेम मध्ये ना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बेसिक्स घेऊनच चालणं पडेल. बेसिक्स म्हणजे आपल्याला जे जनरल आपण जसं सॉल्व्ह करतो एक्स मेथडनी, ते एक्स मेथड घेऊनच चालणं पडेल. तेव्हाच आपण सॉल्व्ह करू शकू. ठीक आहे. चला तर मग एक्स मेथडचा यूज करूया विद्यार्थ्यांनो. एका व्यक्तीने एक शर्ट व एक टी शर्ट मिळून 2,940 ला विकले. तर मी काय समजतो, एक्स म्हणजे हे काय, टी शर्ट, शर्ट समजतो याला. आणि वाय ला काय समजू विद्यार्थी मित्रांनो, वाय ला मी समजतो की टी शर्ट. ठीक आहे. इथे आपल्याला दोन इक्वेशन बनवणं पडेल. ठीक आहे. मग त्याचा डिफरन्स काढणं पडेल. मग त्याच्यातून एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढून आपल्याला शर्टची व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे. चला. तर मला सांगा 2,940 रुपयाला विकले. तर सेलिंग प्राइस तर आपल्याला माहिती झाली. सेलिंग प्राइस किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 2,940 रुपये. ओके. शर्टावर त्याला 20% नफा झाला. आता शर्ट काय, एक्स. त्याच्यावर 20% नफा म्हणजे 120/100. म्हणजे कितीमध्ये विकली त्यांनी? हा शून्य गेला, 1.2x मध्ये विकली. त्याच प्रकारे टी शर्ट. टी शर्टवर काय होऊन राहिला? टी शर्टवर 15% तोटा होऊन राहिला. तर तोटा म्हणजे 85/100 घेऊ. म्हणजे त्यांनी टी शर्ट किती रुपयाला विकली? 0.85y. 0.85y ला त्यांनी टी शर्ट विकली. ओके. आता मला सांगा, हे दोन आणि हे म्हणजे हे व्हॅल्यू आणि हे व्हॅल्यू सारखीच राहणार ना. 1.2x आणि 0.85y आणि हे व्हॅल्यू, कारण हे विकून राहिले ना, ते सारखीच राहणार. तर मग याचं एक इक्वेशन बनवा. कसं होणार? 1.2x प्लस 0.85y इक्वल टू 2940. सेलिंग प्राइस. हा झाला आपला एक इक्वेशन. ओके. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या गोष्टीवर लक्ष देऊ. दुसरी गोष्ट म्हणजे, आता तो काय म्हणतो, जर एकूण 5% नफा झाला असता तर, जर एवढ्याच किमतीत विकला आणि 5% नफा झाला असता तर, नफा झाला असता तर एकूण 5% म्हणजे आपण याला कसं लिहू दुसऱ्या कंडिशनला, x प्लस y वर 5% नफा म्हणजे 105/100 झाला असता आणि त्यांनी 2940 मध्ये विकले असतं. ठीक आहे. तर हा दुसरा इक्वेशन बनून राहिला. जर हे कॉस्ट प्राइस आहे, याच्यावर 105 रुपये दोघांवर बी नफा झाला असता किंवा जेव्हा याने 2,940 मध्ये विकला असता, तर आपल्याला एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करणं पडेल. तर एक्स प्लस वाय किती होणार? इक्वल टू 2940 गुणिले 100 अपॉन मध्ये 105. ओके. ठीक आहे. चला याला आता सॉल्व्ह करा. 20 म्हणजे 21 पाचे 105 आणि 20 पाचे 100. 21 एक 21. किती राहिले मग? 84. 21 चोक 84 म्हणजे 14 म्हणजे 0. म्हणजेच आपल्याला x प्लस y ची व्हॅल्यू किती मिळाली विद्यार्थ्यांनो?
इथे x प्लस y ची व्हॅल्यू मिळाली 14 दुने 28 आणि हे 2 शून्य एवढी मिळाली. हा झाला आपला इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. चला ओके. आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 या 1 आणि 2 पासून तर x प्लस y किती आहे 2800. ओके. आणि इथे बघा इथे हे वाले इक्वेशन 1.2x प्लस 0.85y इक्वल टू किती होऊन राहिले 2940. ओके. आता याला इक्वल करणं पडेल मायनस करण्यासाठी. ठीक आहे. तर मी ह्या सगळ्या टर्मला 1.2 ने मल्टिप्लाय करतो. तर कसं होणार 1.2x प्लस 1.2y इक्वल टू 2800 ला 1.2 म्हणजे 1.2 म्हणजे 12 ने सगळ्यात पहिले मी मल्टिप्लाय करतो 0 0 12 पंचावन्न 62 12 8 96 चे 6 हातचे लागले 9 12 दुने 24 24 आणि 6 30 आणि 3 33 आणि याच्या मधात एक पॉइंट आहे म्हणून हा शून्य कट केला म्हणजे किती होऊन राहिले 3360. ओके 3360 आणि खालची व्हॅल्यू लिहू 1.2x प्लस 0.85y इक्वल टू 2940. ठीक आहे. आता याला आपण मायनस करू तर हे मायनस होणार 1.20 मधून 0.85 मायनस केले तर काय होते 10 तून 5 गेले 5 झाले हातचा परत 10 तून 9 गेले 1 आणि 2 3 राहिले हातचा परत 0 0.35 0.35y हे मायनस करा 0 2 10 तून 9 गेले 1 आणि 3 किती झाले 4 3तून 1 गेला 3तून 2 गेले 1 हे तर रिपीट होणार ना शून्य येणार काय ना 0 तून 0 0 6 तून 4 गेले 2 राहिले 10 तून 9 गेला 1 आणि 3 4 राहिले हातचा परत आणि 0 म्हणजे 420 y इज इक्वल टू काय होणार 420 भागीला 0.35 यालाच आपण कसं लिहू शकतो y इज इक्वल टू 420 गुणिला 100 अपॉन मध्ये 35. आता ह्याला कट करा विद्यार्थ्यांनो. कट कसं करणार 7 5 35 7 सकम 42 5 दुने 10 म्हणजे y ची व्हॅल्यू आली 6 दुने 12 म्हणजे 1200. y किती आले विद्यार्थ्यांनो 6 दुने 12 हा एक शून्य आणि हा एक शून्य म्हणजे 1200. मग x ची व्हॅल्यू किती मिळणार x ची व्हॅल्यू किती मिळणार 2800 आहे. किती आहे विद्यार्थ्यांनो 2800. 2800 मधून 1200 मायनस करा 0 0 6 आणि 1 ही झाली x ची व्हॅल्यू. तर x ची व्हॅल्यू किती मिळाली 1600. आणि हेच काय आहे विद्यार्थी मित्रांनो शर्ट आहे. आणि आपल्याला काय विचारलं होतं की शर्टाची मूळ किंमत किती तर ते किती होणार 1600 ऑप्शन ए. हे झालं आन्सर. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे होते विद्यार्थ्यांना. ठीक आहे समजलं. याच्यात आपल्याला 2 इक्वेशन फाइंड आउट करायचे होते त्यामुळे त्याच्यावरूनच आपण शर्टची किंमत फाइंड आउट केली असती. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे एक्स मेथड घेऊन आपण पुट केलं. हा इक्वेशन 1 बनवला हा इक्वेशन 2 बनवला. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 पुट केला मायनस केला y ची व्हॅल्यू काढली x ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे शर्टची व्हॅल्यू मिळाली. ओके कळलं विद्यार्थ्यांनो. ये दुख है दर्द गम जो भी है बस तेरे अंदर है अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है. तर विद्यार्थी मित्रांनो आपण कंबाईन वर बेस आता काही जे पर्सेंटेज वर प्रॉफिट अँड लॉस वर 2013 पासून तर 2024 पर्यंत जेवढे पण प्रॉब्लेम आले टॉपिक वाईज आपण जे परीक्षात आलेले आहे चाहे मग ते MPSC क्लर्क असो राज्यसेवा असो PSI असो STI असो ASO असो सगळ्या परीक्षामध्ये आलेल्या प्रश्न जे आहे ना आपण आता एक नवीन सिरीज पुन्हा तयार करू. ठीक आहे कंबाईन बेस सिरीज राहणार ते. तर आता तर त्या सिरीजवर आपण वर्क करणार आहे. हे तर आपली सिरीज चालणारच विद्यार्थी मित्रांनो टॉपिक वाईज. पण यानंतरची दुसरी जी सिरीज चालणार ते आलेले पूर्ण प्रश्न त्याच्यात फक्त प्रश्न राहणार प्रश्न प्लस कन्सेप्ट. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. हा समजला ना. ठीक आहे अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचा होता.
चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हम्म. ठीक आहे, चला. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम. एका व्यक्तीने एक ऍक्टिवा व एक बुलेट एकाच किमतीला विकल्या. म्हणजे किंमत कशी आहे, सेम आहे. म्हणजेच काय म्हणू शकू इथे, सेलिंग प्राइस काय आहे विद्यार्थी मित्रांनो, सेम आहे. विक्री किंमत सेम आहे. ऍक्टिवावर 30% तोटा झाला, तोटा म्हणजे लॉस झाला, आणि बुलेटवर 30% नफा झाला म्हणजे प्रॉफिट झाला. संपूर्ण व्यवहारात काय झालं ते सांगायचं आहे. सांगा मग काय झालं. याचे सेलिंग प्राइस तर काय विद्यार्थी मित्रांनो, सेम आहे. तर आपण 100% कन्सिडर करतो, इंटू 30% काय झाला, तोटा झाला. तर आपण 70 घेऊ, 70/100 घेऊ, इंटू मग काय म्हणतो 30% नफा झाला, म्हणजे ऑब्व्हियसली त्याला लॉसच झाला. 30% नफा झाला, इथे 130 लिहू, 100. इथे लॉस झाला, इथे प्रॉफिट झाला, किंमत सारखीच आहे. तर 100% त्याला लॉसच होणार. चला काढूया. हा 0 0, हा 0 0 कटला, हा 1 0, हा 1 0, हा 1 0, हा 0. 13 7 91, 91%. 100 सोबत कम्पेअर करा पटकन. हे 100% आणि 9% चा घाटा झाला त्याला. घाटा झाला, तोटा झाला. घाटा झाला, तोटा झाला, लॉस झाला. हे झालं आन्सर. 9 लॉस झाला म्हणजे ऑप्शन डी. ठीक आहे, सोपी होते ना. बघा आपले कन्सेप्ट किती जोरदार आणि स्ट्रॉंग आणि पॉवरफुल आहे विद्यार्थी मित्रांनो. आपले कन्सेप्ट काही हलके कन्सेप्ट नाही आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्नाकडे लक्ष द्या. नेक्स्ट प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. हम्म. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. हा पण एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. एका व्यक्तीने 2 पाईप प्रत्येकी 12ला विकले. प्रत्येकी 12ला विकले. म्हणजे एक पाईप 12ला विकला, दुसरा पाईप 12ला विकला. काय करून राहिले, विकून राहिले. म्हणजे याची सेलिंग प्राइस किती झाली विद्यार्थी मित्रांनो, 24 झाली. एवढं समजू शकू का. कारण प्रत्येकी 12ला विकून राहिले. ते एक 12ला विकला, एक 12ला विकला, म्हणजे सेलिंग प्राइस, टोटल सेलिंग प्राइस 24 रुपये. एका पाईपवर त्याला 20% नफा झाला, दुसऱ्यावर 20% तोटा झाला, म्हणजे 100% लॉस झाला. तर संपूर्ण व्यवहारात काय झाले ते सांगायचे. ऑब्व्हियसली लॉसच झाला असेल. पण ऑप्शनकडे लक्ष द्या. 2 रुपयाचा गेन झाला, गलत. नो गेन नो लॉस, गलत. लॉस 1 रुपीज, गेन 1 रुपीज. तर ऑप्शन मधून पण आपण इलिमिनेट करून सांगू शकतो की ऑप्शन नंबर सी. आता बघा इथे काय म्हणून राहिलाय, 20% नफा आणि 20% तोटा, म्हणजे 100% त्याला लॉसच झाला. लॉस झाला तर मग गेन गेन म्हणून राहिला, तर हा तर येणारच नाही. नो गेन नो लॉस, हा पण नाही येणार. हा लॉस 1 रुपया हा येऊ शकते. गेन गेन ते येणारच नाही. म्हणजे ऑप्शन सी आन्सर आहे. पण आपण प्रॅक्टिकली काढून बघूया की खरंच याचे आन्सर सी येते का म्हणून. ठीक आहे, तर 12 रुपये आणि 12 रुपये काय आहे, सेलिंग प्राइस, म्हणजे टोटल सेलिंग प्राइस 24 आहे. ओके, तर 100% मी कन्सिडर करतो, कारण सेलिंग प्राइस सेम आहे. सेलिंग प्राइस सेम आहे म्हणते विद्यार्थी मित्रांनो. एका पाईपवर 20% नफा झाला, म्हणजे 120/100 लिहू. आणि दुसऱ्यावर 20% तोटा झाला, म्हणजे 80/100 लिहू. करा. हे कॅन्सल झाला, हा 0, हा 0, हा 0, हा 0. 12 8 96. म्हणजे त्याला काय झालं विद्यार्थी मित्रांनो, 4% चा लॉस झाला, तोटा झाला. आता हा 4% चा लॉस झाला विद्यार्थ्यांनो, ओव्हरऑल 4% चा लॉस झाला. म्हणजेच कॉस्ट प्राइस वर 4% चा लॉस झाला, जेव्हा तो 24 रुपयाला विकून राहिला दोन्ही गोष्टी. म्हणजे आपल्याला इथून कॉस्ट प्राइस काढता येणार, हो काढता येणार. तर मग लिहा विद्यार्थी मित्रांनो, कॉस्ट प्राइस वर 4% चा लॉस म्हणजे 96/100 इक्वल टू सेलिंग प्राइस 24 आहे अगोदरची. कारण आता आपल्याला कॉस्ट प्राइस फाइंड आउट करणं पडेल, तेव्हाच तर आपण सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस मध्ये कम्पेअर करू, आहे की नाही. सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस मध्ये कम्पेअर करू,
आणि इथून फाइंड आउट करू की किती रुपये जास्त आहे आणि किती रुपये कमी आहे. तर कॉस्ट प्राइस फाइंड आउट करण्यासाठी या प्रकारे आपण करून राहिलो. कारण 4% चा लॉस होऊन राहिला आणि प्रॉफिट अँड लॉस नेहमी कशावर होतो? कॉस्ट प्राइसवर होतो आणि इथे आपल्याला कॉस्ट प्राइस माहित नाही, जे की आपल्याला सेलिंग प्राइस माहिती आहे. तर मग आता इथून कॉस्ट प्राइस काढूया. कॉस्ट प्राइस कशी निघणार? तर अशा प्रकारे निघणार. कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 24 गुणिले 100 अपॉन मध्ये 96. 24 जुने 48 24 त्रिक 72 आणि 24 चोक 96. म्हणजेच हे किती? 4 एके 4 आणि हे 25. म्हणजे कॉस्ट प्राइस किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 25 रुपये. किती निघाली? 25 रुपये. आता मला सांगा कॉस्ट प्राइस मोठी आहे, सेलिंग प्राइस लहान आहे. म्हणजेच काय होऊन राहिलं विद्यार्थी मित्रांनो? 1 रुपयाचा लॉस होऊन राहिला. ठीक आहे? -1 चा तोटा होऊन राहिला. म्हणजे ॲन्सर काय होणार? ऑप्शन सी. काय होऊन राहिलं विद्यार्थी मित्रांनो? -1 म्हणजे तोटा होऊन राहिला. म्हणजे ऑप्शन सी लॉस्ट 1. कळलं विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. ओके. अशा प्रकारचा हा आजचा सेशन होता विद्यार्थी मित्रांनो. आज मी एवढेच क्वेश्चन ठेवून राहिलो कारण तुम्हाला हेच क्वेश्चन रिपीट सॉल्व्ह करून बघायचं आहे. तुमचे हे कन्सेप्ट क्लिअर झाले ना विद्यार्थी मित्रांनो? 100% तुमचे 80% तर प्रॉफिट अँड लॉस तुमचा निपटूनच गेला. समोर तर आहे. समोर आपण आपण याच्यावर तर डिस्काउंटवर चर्चा करणारच आहोत. डिस्काउंट काय असते तर. तर पुन्हा काही क्वेश्चन्स आहे. हा तर टाइप 9 होता. टाइप 10, 11, 12 हे पण आहे. तर आजचा सेशन आपण इथेपर्यंतच ठेवूया विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे शॉर्टकट ट्रिक्स आणि स्मार्ट सॉल्व्हिंग टेक्निक्ससाठी बघत राहा सुगा स्टडी सेंटर. मी भूपेंद्र देशभ्रतार. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत सुगा स्टडी सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.